नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे स्वागत. मी आज बनवत आहे खमंग व अप्रतिम चवीची पालकवडी. खूप सोप्या पद्धतीने न वापरता अगदी झटपट तयार होणारी ही पालकवडी खूपच स्वादिष्ट बनते. पालक भाजी कोणाकोणाला आवडत नाही, त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. थंडीमध्ये चहासोबत ही पालकवडी नक्की आवडेल. पौष्टिक स्नॅक्स म्हणून संध्याकाळच्या वेळेला ही चांगला पर्याय आहे. ही पालकवडी खूपच टेस्टी लागते, मस्त लागते, खुसखुशीत, आतून मऊ व वरून क्रंची अशी खूपच अशी स्वादिष्ट आहे ही पालकवडी. आणि तुम्ही एकदा बनवून नक्की पहा, ही नक्की आवडेल तुम्हालाही. घरात असलेल्या वस्तूंपासूनच आपली ही पालकवडी छान मस्त होते आणि एवढं जास्त काही ह्याला साहित्यही लागत नाही आणि खुसखुशीत मस्त ही पालकवडी खूप टेस्टी लागते. एकदा नक्की बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती. आता आपण तयारी करूया पालकवडी बनवण्याची. रेसिपीला सुरुवात करूयात. आपण आता पालक घेतली आहे. आत्ता ह्या हिवाळ्यात छान भाज्या येतात हिरव्यागार मस्त, आणि त्या मी पालक घेतली आहे. खूपच छान भेटली आहे बाजारातून आणि मस्त अशी कट करून घेत आहे. अगोदर धुवून स्वच्छ करून पाणी निथळून घेतलं आहे आणि बारीक अशी कट करून घेतली आहे पालक, तुम्ही बघू शकता. आणि आता पालक मी 3 कप भरले आहे, तर 1.5 कप मी असं बेसन घेतलं आहे. थोडे थोडे करून पाणी टाकत आहे. बेसनमध्ये गुठळ्या न करता आपल्याला हे गुठळ्या होऊ नये म्हणून आपण थोडं थोडं पाणी करून बेसनचं मिश्रण करून घेतलं आहे. सेमी घट्ट असं लसूण, मिरच्या आणि आलं असं याचा ठेचा करून घेतला आहे जाडसर. आणि तिकडे कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून धने जिरे क्रश करून मी टाकले आहे. आणि आपण बनवून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आणि पाव चमचा हळद आणि बारीक कट केलेले आपण पालक टाकले आहे. पालक लगेच शिजली जाते. थोडंसं मीठ टाकलं आहे आणि 2-3 चमचे असे शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकला आहे. वडीमध्ये छान लागतो असा. आणि बेसनचे मी मिश्रण टाकले आहे थोडे थोडे करून आणि कमी गॅसवर ही प्रोसेस केली आहे. कमी गॅसवरच आपल्याला ही बेसन आणि पालक घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे. आणि एकीकडे मी परातीमध्ये तेल लावून तीळ टाकले आहे आणि बेसनचं पण आपलं बेसन पण घट्ट झालं आहे. बेसन आणि पालकचा गोळा मस्त आणि घट्ट झालं की आपण ह्या परातीमध्ये गरम गरमच टाकून घ्यायचे आहे. खूप गरम आहे, चटका बसू शकतो, म्हणून पॅचुल्याने आपण थापायची आहे ही वडी. आणि खूप झटपट ही प्रोसेस करायची. तुम्ही बघू शकता मी उलटण्याच्या साहाय्याने बेसन पसरून घेतले आहे आणि हे हाताने तरी थापता येत नाही म्हणून पॅचुल्याने असं थापून घेत आहे. आणि थोडंसं कोमट मिश्रण झालं की हाताला पाणी लावून थापून घ्यायचं आहे. थोडंसं ओलसर हात करून मी बोटं पाण्यात बुडवून वडी थापून घेत आहे आणि परातीमध्ये चौकोनी असा आकार देऊन घेत आहे वडीला. आणि तुम्हाला कशी पाहिजे, जाडसर किंवा पातळ अशी वडी पाहिजे असेल तर तशी थापून घ्यायची आहे. मी मध्यम अशी थापली आहे. वरून तीळ भुरभुरले आहेत थोडेसे, 1 पाव चमचा. आणि ही चांगली वडी आपली थापून घेतली आहे. ही एकदम थंड झाली. आता मी ही चौकोनी आकारात वडी कापून घेत आहे मस्त अशी. किती छोटी आणि किती मोठी कापायची आहे वडी तुमच्या नुसार आहे. आणि मी अशी बारीक वडी कापून घेत आहे. आणि आपली ही वडी कापून झाली की एकीकडे मी तेल गरम करायला ठेवले आहे. कढईत मध्यम गॅसवर ठेवले आहे. आणि आपली ही वडी बघू शकता तुम्ही कापून झाली आहे. मस्त अशी वडी तयार झाली आहे. आता मध्यम गॅसवर मी तेल तापत ठेवले आहे. आता आपण मध्यम गॅसवरच ही वडी तळून घ्यायची आहे. खूपच पटकन झटपट होणारी ही वडी आहे. 15 ते 20 मिनिट लागतात, पण लगेच होते तयार.
छान अशी आपली वडी क्रिस्पी तळून होत आहे. तुम्ही थोड्या तेलातही शालो फ्राय करू शकता. मी जास्त तेलात थोडी डीप फ्राय करते. ज्यांना तेलकट आवडत नाही किंवा डाएटवर आहेत त्यांनी एअर फ्रायर जरी यूज केले तरी चालते आणि खूपच छान ही वडी स्वादिष्ट लागते. एकदा बनवून नक्की पहा. आणि जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. गोल्डन ब्राऊन कलरवर आपली ही वडी चांगली क्रिस्पी अशी तळून झाली आहे. आणि जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. आता खूपच छान टेस्टी अशी वडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. काहीतरी आपल्याला स्नॅक्स खायचे आहे संध्याकाळच्या वेळेला तरीही तुम्ही खाऊ शकता. चहासोबत ही पालकवडी खूप छान. एकदा अशी वडी थापून ठेवली फ्रीजमध्ये आणि जेव्हा पाहिजे तेव्हा फ्राय करून घेतली की आपल्याला खाण्यासाठी तयार असतात ह्या पालकवड्या. आणि खूप छान टेस्टी स्वादिष्ट होतात. अप्रतिम चवीची ही पालकवडी बनते. म्हणून तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. ही हिरव्या चटणीबरोबर किंवा टॉमॅटो सॉस किंवा चहासोबत असं आपण खाऊ शकतो. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.